आहे म्हणून जर तमाशा करत असाल, कुठल्याही राजकीय पक्षाचा बदमाश असेल त्याला ताकद मातंग समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सुद्धा आपल्याला ही लढाई कशाची आहे? धर्माची लढाई सुरू आहे. आता धर्माची येणाऱ्यापैकी त्याला 5 वर्ष मंत्रीपद मिळालं होतं बदमाशाला. पुन्हा त्याच्यानंतर आता उदगीरचा संजय बनसोडे त्याला सुद्धा 5 वर्ष मंत्रीपद मिळालं होतं. त्या दोन्ही बदमाशांनी पुढाकार घेतला आणि मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. आणि त्यामुळं त्या कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या राजकीय लोकांनी सुद्धा पक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी सभागृहात काही विशेष त्या ठिकाणी निवेदनं सादर केलेली आहेत. खरं तर हे निवेदन सादर करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला अधिकार नाहीये, कारण ही सामाजिक लढाई आहे. त्या सामाजिक लढाईमध्ये गाव तिथं महारवाडा, गाव तिथं मानवाडा असताना जर आमची ताकद कमी आहे म्हणून जर तमाशा करत असाल, कुठल्याही राजकीय पक्षाचा बदमाश असेल त्याला ताकद मातंग समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही. यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं. आज त्या काही विकृत प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही दिशाभूल करून जर त्या स्टेजवर आणत असाल आणि त्यांना जर सांगत असाल की 59 जाती आमच्या सोबत आहेत, तर हे 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. त्या ठिकाणी स्वागत करायला तयार आहोत. आम्हाला बाबासाहेबांच्या वंशजाच्या विरोधात आम्हाला जायचं नाही. आम्हाला बाबासाहेबांच्या वंशजाला एकही शब्दाचा आम्हाला कुठलाही प्रतिकार करायचा नाही. परंतु बाबासाहेबांच्या वंशजांनी या नामर्थ व्यवस्थेतल्या हलकट लोकांना जर बाबासाहेबांच्या नावाखाली तुम्हाला साक्षीला बसून नीच प्रवृत्तीची भाषा करत असतील, हलकट शब्द वापरत असतील, त्या ठिकाणी अर्वाच्य भाषा वापरत असतील, तर त्या माननीय रामदासजी आठवले साहेबांना सुद्धा माझं या ठिकाणावर वचन आहे, शब्द आहे की विचारा आपल्या सगळ्या लोकांचे जातीचे दाखले काय आहेत ते करा बाहेर आणि मग तुम्ही मांगाला तुम्ही प्रति हमला करा. ही लढाई कशाची आहे? धर्माची लढाई सुरू आहे. आता धर्माची तुला कोण नको म्हणते. साहेबांच्या पुण्याईनं मातंग समाजामुळं महार समाजाला शेड्यूल कास्टमध्ये टाकले म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी होती. परंतु तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त आहात, शिकलात, शहरातून तुम्ही शहराकडे, ग्रामीण भागातून शहराकडे वळलात, म्हणून जरी तुमचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास आम्ही त्यासाठीच समर्थन करतोय. आणि राज्य सरकारमध्ये बोलले बाबासाहेबांना जर बाप म्हणत असतील, बाबासाहेबांनी जर चांगल्या मुलाला जर जन्म दिला असेल आणि वाईट लोक जर बोलत असतील आणि ते वाईट लोक जर बाबासाहेबांचे आम्ही बाबासाहेब आमचे बाप आहेत म्हणत असतील, तर ते त्यांना किती योग्य वाटते मला माहिती नाही. परंतु चुकीच्या पद्धतीने बोलतो, थाटेचा मागे बदमाश त्या ठिकाणी किती दारू पितो रात्रीला माहित नाही आणि त्याची उद्देशता नाही, सकाळी ते बी कळत नाही. आजच्या नशेडी लोकांना बाबासाहेबांना जर तुम्ही बाप म्हणून घेत असाल, अरे तू तुमच्या अवलादीला असली अवलाद जर बाबासाहेब म्हणून घेत असाल तर त्या बाबासाहेबांच्या वंशजाला सुद्धा तुम्ही काळी मानवण्याचं काम करतायत. पूर्वाश्रमीच्या महाराज एक लक्षात ठेवलं पाहिजे, तथागत गौतम बुद्धाची जी शिकवण आहे प्रज्ञाशील करुणा ती आचरणाचा ना, आणि मग बाबासाहेबांना तुम्ही बाप म्हणा. खऱ्या अर्थाने बाबासाहेब काय तोंडाने गाळ बोलता रे नालायकानो, महापुरुषाचे बाप आहेत, बापाचे बाप आहेत म्हणतात. अरे कवडीची अक्कल नसलेल्या लोकांना आनंदराज आंबेडकर साहेब तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, नेतृत्व तुम्ही महाराष्ट्रात करताय, असल्या अंगळ व्यवस्थेतल्या लोकांना बाबासाहेबांचा अवलाद म्हणून घेण्यासाठी त्यांना थारा देऊ नका. असली नीच माणसं जर तुमच्या सोबत बसली तर आम्हाला सुद्धा लाज वाटेल. त्या नालायक लोकांना व्यासपीठावर न बसवता सामाजिक कार्यकर्त्याचा अजेंडा घेऊन तुम्ही पुढे या. ही मातंग समाजाची अवलाद तुमच्या सोबत नतमस्तक होऊन विचाराची देवाणघेवाण करायला तयार आहे. परंतु अशा पागल लोकांना सोशल मीडियामधून थांबवा, नाहीतर मग आमची पिसाळलेली अवलाद आहे. ही जर पिसाळली तर कुठे कुणाला चावा घेईल, कुठे अराजकता निर्माण होईल, काही सुद्धा ठामपत्ता एकमेकाचा लागणार नाही. मग आपण बाबासाहेबाला आम्ही बाबासाहेबांचे वंशज आणि बाबासाहेबांचे बाप आहे असं जर म्हणून घेऊ तर त्याच्यात सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. हे फार मोठा प्रश्न आहे आणि हा मोठा प्रश्न आम्ही तुमच्याकडे प्रकाश आंबेडकर साहेब, रामदास आठवले साहेब, या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेब, राजरतन साहेब, भीमराव आंबेडकर साहेब, ह्या सगळ्याला आम्ही एक चांगले नेते म्हणून आम्ही पाहतोय. त्यांनी चांगल्या पद्धतीने बोलवावं, आमच्या लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं. त्याच्यासाठी त्या बडोदरांच्या बनपत
रिकामा पैसे महाग आलाय पैशाचा म्हणून जर अशा पद्धतीचा जर कार्यक्रम करत असतील तर आम्ही तसं उत्तर देऊ. त्यासाठी मात्र आम्ही लढा कुठेच कमी पडणार नाही. धून बराबर धून खराबी तुम्हारे बराबर हमारी खराबी अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ नका. आणि म्हणून या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये अण्णा भाऊजींना जर आता जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर नाही बोललो तर मग मात्र त्या ठिकाणी आमची जर तोफ जर सुटली तर तुम्हाला तिथून घरी सुद्धा जाऊ देणार नाही. एवढ्या वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. काळजी करू नका. त्यांना कुठे घोडे लावायचे खाली वरी कसं तंदुरी फ्राय करायचं ते माझ्यावर सोडा. राजकारण केलं खड्ड्यात सुधाकर भालेराव जगेल कर्मातन समाजासाठी आणि मरेल कर्मातन समाजासाठी. आणि एकदा सोडून दोनदा काय मंडळाचा सभागृहातला सन्माननीय सदस्य म्हणून आमदार झालेलं महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशामध्ये सुधाकर भालेरावचा परिचय तुमच्या पायाखाली माती घसरायला लागलेली आहे. म्हणून सुधाकर भालेरावर तुम्ही अशा पद्धतीची आत्मपकड करताय. अनेक कार्यकर्ते तुमची तुम्ही आमच्यावर आत्मपकड करताय. तुमच्या